कोलेस्ट्रॉल एखाद्याचा वाढलेला असेल तर त्याला हार्ट अटॅक येतोच भविष्यात, असंच असतं. या स्थूलत्वामुळेच अनेक आजार होतात. आत्ताची जी जीवनशैली आहे ही आरोग्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे आणि त्याच्यामुळं आता हे अनेक प्रकारचे आजार हे जीवनशैलीचे आजार म्हणून पुढे आलेले आहेत. 6च्या पुढे गेल्यानंतर तो निश्चितच मधुमेह आहे. त्याच्यामुळे त्याचे HbA1c हे साधारणतः याच्यामुळं काय होतं की कमी आकारमानात जास्ती कॅलरीज जातात, पोट तर भरत नाही. की जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी त्यांच्या खाण्यामध्ये जर फायबरचं प्रमाण वाढवलं तर त्यांचं उपाशी पोटी शुगर 100 असते. ही ज्यावेळेला 80 किंवा त्याही खाली जायला लागतं त्यावेळेला गरगरायला लागतं. 60च्या खाली गेली तर मनुष्य बेशुद्ध, मनुष्य. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती. मनसोक्त गप्पाच्या हेल्थ विषयक डॉक्टर्स एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. प्रेक्षकांना असं म्हटलंच गेलं की आरोग्यम धनसंपदा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धनसंपदा म्हणजेच आरोग्य असे प्राचीन काळापासून म्हटलं गेलं. आणि सध्याच्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये सध्या हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, हेल्थ डिसऑर्डर आहे, लाईफस्टाईल जी आहे ती आपली बदलली आणि त्यामुळे बरेच आजार उद्भवत आहेत. आणि ह्या विषयावर आणि तब्येतीविषयक बरंच काही आपण जाणून घेणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रसिद्ध डॉक्टर अविनाश बोंडवे सर आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत म्हणतो. नमस्कार डॉक्टर अमित. सरांना कोण ओळखत नाही असं क्वचितच आहे, कारण सरांचे लेख दररोज वृत्तपत्रामध्ये येत असतात. त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखनही केलेलं आहे आरोग्यविषयक समस्यांवर. तर आज आरोग्य विषयक गप्पा आपण मनसोक्त गप्पामध्ये मारणार आहोत. आणि हा भाग शेवटपर्यंत पहा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये कळवाच. सर, आपण जाणतो की प्रत्येक घरामध्ये आज हेल्थ विषयक समस्या झालेल्या आहेत आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे जीवनशैली जी आहे ती बदलली आहे. हे फार मोठा आजारच झाला आहे असं म्हणून. तर जीवनशैली बदलली तर कोणते आजार होतात आणि जीवनशैली सुधारायची कशी हे तुम्ही आम्हाला सांगा. आता या आत्ताच्या युगामध्ये जीवनशैली बदलली आहे हे नक्कीच, पण तशी ती अगदी पहिल्यापासूनच बदलत गेली. म्हणजे ज्याला 3 लाख वर्षापूर्वी मनुष्य प्राणी जन्माला आला त्याला त्याची जीवनशैली काय होती? कच्चा मांस खायचा किंवा दुसऱ्या प्राण्यांनी मारलेला मांस खायचा, झाडाचे पानं खायचा. व नंतर कधीतरी या आपल्या धान्याचा शोध लागला, मग ते धान्य खायला लागले. मग हत्यारांचा शोध लागला, मग तो स्वतः हे करायला लागला. प्रत्येक वेळेला त्याच्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलत गेल्या. त्याचबरोबर आपण जे रोजचं जीवन जगतो याच्यामधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या सतत बदलत गेल्या. म्हणजे ज्यावेळेला 20व्या शतकाच्या दरम्यान किंवा 19व्या शतकाच्या सुरुवातीला ज्यावेळेला यंत्र आली, यंत्रयुग आलं, त्यावेळेला माणसाचं जीवन थोडं वेगवान झालं. म्हणजे गाड्या आल्या, दुचाकी आल्या, वाहनं आली, विमानं आली, अशा अनेक गोष्टी आल्या. परंतु 90-95च्या पासून संगणक ज्यावेळेला आले, ज्यावेळेला कम्प्युटर्स आले, त्यावेळेला आपली जीवनशैली पूर्ण बदलत गेली. आणि त्यातही कसं आहे की ज्यावेळेला 2000 नंतर मोबाईल आला आणि ह्या मोबाईलचं 2G 3G 4G करत आता जे 5G आलेलं आहे इथपर्यंत या पद्धतीने आपली जीवनशैली ही बदलत गेली. बैठी जीवनशैली. तर आता ही जीवनशैली म्हणजे काय असतं? तर रोजच्या आपल्या जगण्यामधल्या ज्या काही गोष्टी, आपण काय खातो, आपण किती हालचाल करतो, त्यानंतर आपल्याला कुठल्या सवयी आहेत, आपण किती तास झोपतो, केव्हा झोपतो, आणि बाकीच्या ज्या काही आवडीनिवडी व्यसनं काय आहेत, ह्या गोष्टी सगळ्या आहेत ना, ह्या सगळ्या जीवनशैलीमध्ये येतात. आणि आज या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे पूर्वीसुद्धा जीवनशैली बदलत गेली, पण ती आरोग्याला त्रासदायक नव्हती. आत्ताची जी जीवनशैली आहे ही आरोग्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे आणि त्याच्यामुळं आता हे अनेक प्रकारचे आजार हे जीवनशैलीचे आजार म्हणून पुढे आलेले आहेत. खरं आहे. बैठी जीवनशैली मी आत्ता मगाशी म्हणाले ते तशीच झाली आहे. आणि बैठ्या जीवनशैलीमुळे आजार म्हणजे हार्ट रिलेटेड तर आहेतच, पण अजून काय गंभीर स्वरूपाची कसं आहे की बैठी जीवनशैली म्हणजे कसं की आज कुठल्याही अगदी कामाचा माणूस असो किंवा शाळेतला विद्यार्थी असो, सकाळी उठायचं, टेबलावर बसून ब्रेकफास्ट करायचा किंवा आंघोळ करायची, टेबलावर बसून ब्रेकफास्ट करायचा, लिफ्टने खाली जायचं, गाडीत बसायचं किंवा बसमध्ये बसायचं किंवा 2 व्हीलरमध्ये बसायचं,
शाळेत किंवा त्याच्या ऑफिसमध्ये जायचं. हां, मग ते ऑफिसमधून येताना परत लिफ्टने खाली यायचं, बसने यायचं. शरीराला हालचालच कुठे. चौकात जायचं असेल तरी आम्हाला टू व्हीलर लागते. हां, थोडं 4 पावलं पुढं जायचं असेल तरी आम्ही ते टाळतो. तर हे जे आहे हे आपलं जी शरीराची जी हालचाल होणं आवश्यक आहे ती संपली किंवा कमी झाली आणि आपण आता बसल्या बसल्या सगळ्या ह्या गोष्टी करतो. म्हणजे पूर्वी अगदी तुम्हाला आता आपण जे बोलतो तसं की पूर्वी आपल्याला याचं लाईटचं बिल भरायला किंवा मोबाईलचं बिल भरायला आपल्याला रांगा लावायला लागायचं. बँकेत जायला आपल्याला पैसे काढायला रांगा लावायला लागायचे किंवा तिथं जावं लागायचं. आता सगळं मोबाईलच्या बटणं होतं. हे जे सगळं बसल्या बसल्या जे सुख मिळतंय हे सगळं बैठी जीवनशैली होते असते. असे कोणते आजार आहेत ही जीवनशैली बदलल्यावर सहज त्यावर की रिकवर होतात? आता एक लक्षात घ्या की बैठ्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. म्हणजे कसं आहे की शरीराला व्यायाम नसला त्याच्याबरोबर आत्ताच्या जीवनशैलीमध्ये आपला आहारही बदललेला आहे. म्हणजे जो व्यवस्थित चौरस आहार घ्यायला पाहिजे, समतोल आहार घ्यायला पाहिजे, तो न घेता म्हणजे पोळी भाजी वरण भात कोशिंबीर हे न घेता मग लोक वडापाव खातील म्हणजे जंक फूड खातील किंवा मग पिझ्झा बर्गर अशा गोष्टी खातील किंवा हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेजेस खात राहतील. असे भरपूर लोक आता झाले. तर त्यामुळं काय होतं की आहार बदलला. आपल्या शरीराला म्हणजे साधारणतः प्रौढ व्यक्तीला एक साधारणतः 25 ते 50 किंवा 60 1400 कॅलरीज दिवसाला लागतात. आता ह्या 1400 कॅलरीज ज्या आहेत त्या 350 अशा 4 टप्प्यात आपण घ्यायच्या असतात. आता बघा, आता ब्रेकफास्ट म्हणजे आपण हे करत नाही, पोहे किंवा हे खात नाहीत लोक. चहाबरोबर बिस्किटच मॅक्सिमम. म्हणजे खूप पूर्वी ज्याला शोधे आला तर त्याला कप्परची पहिली पसंत पार्लेची ते अजूनही चालू. तर हे बिस्किट असतं ना, एका बिस्किटात 25 कॅलरीज असतात. हां, आणि ही मुलं किंवा ही माणसं 7-8 बिस्किट खातात म्हणजे 200 कॅलरी इथं येतात. आपली जी पोळी असते भाकरी चपाती त्या संध्या 100-125 हे असतात. पण ही जी बिस्किटं आहेत ही तुम्ही बिस्किटं खाल्ल्यावर तुमचं पोट नाही भरत. तुम्ही 2 पोळ्या किंवा 2 भाकरी आणि भाजी खाल्ली की तुमचं पोट भरतं. कॅलरीज तेवढ्याच मिळतात. हां, त्याच्यामुळं तुम्ही एकदा बिस्किटं खाता किंवा हे पिझ्झा बर्गर खाता आणि परत भूक लागलेलीच असते म्हणून परत जेवणही करता. हे करताना ह्या 1450 ऐवजी अजून 2400, 2500, 3000 कॅलरीज लोक घेतात. ह्या ज्या ॲडिशनल कॅलरीज आहेत या शेवटी काय होतं म्हणजे जसं एखाद्याचं खूप इन्कम झालं की ते जो बँकेमध्ये डिपॉझिट करतो तशी त्याच्या शरीरावर सगळीकडं डिपॉझिट या फॅट्सची बनायला लागतात आणि मग स्थूलत्व आहे, वजन वाढतं. जे आदर्श वजन पाहिजे त्यापेक्षा कितीतरी जास्ती होतं. तर आता हे वाढलेलं वजन म्हणजे स्थूलत्व ही या आजच्या जीवनशैलीची मोठी देणगी आहे. आता या स्थूलत्वामुळंच अनेक आजार होतात. म्हणजे यामध्ये वजन वाढल्यामुळं मधुमेह होतो, टाईप 2 डायबिटीस होतो. त्यानंतर रक्तदाब वाढतो, कोलेस्ट्रॉल वाढतं. त्यानंतर हे दोन्ही गोष्टी झाल्यावर मग हृदयविकार येतात, अनेक प्रकारचे पोटाचे आजार येतात, अनेक प्रकारचे इतर म्हणजे कर्करोगासारखे आजारसुद्धा येतात. मुलींमध्ये वजन वाढल्यामुळं त्यांना पाळी येत नाही, त्यांना PCOS किंवा BCOD सारखे आजार होतात. त्यानंतर वंध्यत्व तर येऊ शकतं. अशा अनेक गोष्टी या वजनवाढीमुळे घडतात आणि ही सगळी वजनवाढ जी आहे ही जीवनशैलीमधून येतात. तर हे असे अनेक आजार आहेत. हे एका वजन वाढीतून एवढे आले हो, आणि ते कळतं की नाही आपल्याला कशाने झालंय? कळत नाही. आणि हे वजन असं हळूहळू वाढत जातं. जसे कपडे टाईट व्हायला लागतात त्यावेळेला कळतं की आपलं वजन वाढतंय, पण त्याच्यावर काही इलाज करतात. म्हणजे एका बाजूने हे आहारामध्ये कॅलरीज जास्ती, दुसऱ्या बाजूने बैठं राहिल्यामुळं खर्च काही नाही. त्याच्यामुळं हा जो बॅलन्स आहे हा अजूनच वाढत जातो. जमा खर्चाचा इश्यू असं आहे. तर त्यातून हे स्थूलत्व येतं आणि त्यातून हे आजार निर्माण होतात. सर, तुमची प्रसिद्ध अशी पंचसूत्री आरोग्याच्या तुम्ही सांगत असता नाही, बरोबर. ती पण आम्हाला ऐकायची. आता कुठलंही आरोग्य म्हणजे काय एक लक्षात घ्या की आरोग्यामध्ये शारीरिक आरोग्य म्हणजे जी जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या आहे
त्याच्यामध्ये आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं, हं? आजाराचा अभाव असणं एवढंच नाही, तर तो शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या स्वस्थ असणं म्हणजे आरोग्य. आता यामध्ये शारीरिक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पाळण्यासाठी एक 5 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे आपण म्हणलं त्याप्रमाणे आहार. हा आहार किती कॅलरीजचा असावा, काय खावं, आणि केव्हा खावं. एक लक्षात घ्या की सकाळी नाश्ता किंवा ब्रेकफास्ट करायलाच पाहिजे, दुपारचं जेवण करायला पाहिजे, संध्याकाळच्या स्नॅक्स घेतल्या पाहिजेत आणि रात्रीचं जेवण व्यवस्थित केलं पाहिजे. आज आपण जर पाहिलं तर मग ती शाळेत जाणारी मुलं असो, ऑफिसात जाणाऱ्या बायका असो किंवा अगदी घरातल्या स्त्रियासुद्धा असो की ज्या हाऊसवाईफ असतात, त्यांच्यामध्ये हे की सकाळी उठल्यावर चहा प्यायचा कपभर, कामाला लागायचं तर थेट 2 वाजता कामं संपली की जेवायचं. शाळेतली मुलं सुद्धा सकाळी जाताना सकाळी लवकर जायचं म्हणून न खाता जातात, मग शाळेत दुपारी येऊन. हा ब्रेकफास्ट चुकल्यामुळं अनेक त्रास निर्माण होऊ शकतात, हे शारीरिक आणि भौतिक सुद्धा. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे व्यायाम. व्यायाम आपल्या शरीराला हालचाल होऊन आपली चरबी कमी होण्यासाठी, आपलं हृदयाचं किंवा रक्तवाहिन्याचं ते रक्तपुरवठा असतो किंवा आपलं रक्ताभिसरण असतं ते व्यवस्थित व्हावं यासाठी व्यायाम लागतो. आपला श्वासोच्छ्वास व्यवस्थित व्हावा यासाठी आपल्याला त्यातून जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळावा यासाठी व्यायाम आहे. आणि या व्यायामामधून कॅलरीज खर्च होतात. तर ते महत्त्वाचं असतं की काय व्यायाम करावा, किती व्यायाम करावा आणि किती काळ व्यायाम करावा, त्याची तत्त्व ठरलेली. तिसरी गोष्ट म्हणजे ती आता खूप म्हणजे झोप. पूर्वी झोप म्हणजे कसं असतं बघा की आपण सकाळी आपल्या शरीरामध्ये 2-3 प्रकारचे हॉर्मोन्स असतात. आधी तुम्ही पूर्वीच्या काळी लक्षात घेतलं तर लोक पहाटे 6ला उठायचे. का उठायचे? तर ज्या वेळेला सूर्य उगवतो, तो प्रकाश आपल्या कातडीवर पडतो किंवा आपल्या शरीरावर पडतो, त्याला आपल्या शरीरातलं कॉर्टिसोल हॉर्मोन जागे होतं आणि आपल्याला आपण जागे होतो. आणि मग थोडी ही हालचाल वगैरे झाली की मग त्यात इतर एपिनेफ्रिनसारखे काही हॉर्मोन्स हे होतात. ज्यावेळेला संध्याकाळ होते, दिवस मावळतो, त्यावेळेला हे कॉर्टिसॉल आणि हे सगळे विसर्जित होतात आणि मेलाटॉनिन नावाचा हॉर्मोन सिक्रेट व्हायला लागतो. हा मेलाटॉनिन आपल्याला उपयुक्त करतो आपली. तर आता असं झालं आहे की अंधार नसतोच, संध्याकाळ झाली तरी सगळीकडे चगजगाट असतो. त्याच्यामुळं झोप उशिरा येणं हेच आहे. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत टेलिव्हिजन बघत राहणं. आपण जर पाहिलं तर आजकालच्या दिवसांमध्ये अनेक स्त्रिया, अनेक पुरुष, अगदी वृद्ध असो तरुण असो, रात्री उशिरा झोपेपर्यंत फोनवरील मोबाईलवरच्या क्लिप्स बघत राहणं, सोशल मीडिया वापरत राहणं, हे सगळं रेग्युलर हे जीवनशैलीचा भाग झाला आहे. आणि ह्या टेलिव्हिजनमधून किंवा कम्प्युटरमधून, मोबाईलमधून जी किरणं आपल्या शरीरामध्ये येतात, त्यामुळं आपली झोप, आपला मेलाटॉनिन हॉर्मोन डिस्टर्ब होतो आणि त्यामुळं शेवटी ती झोप लागत नाही. आता ही झोप अपुरी होते. अपुरी झोप झाल्यामुळं आपल्या शरीराचं ते जे चयापचय क्रियेमधून झालेले जे काही गोष्टी असतात त्या पूर्ण विसर्जित होत नाही. आपली स्मृती जी असते तिच्यावरही परिणाम होतो. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळं झोप ही सुद्धा आरोग्याचं सूत्र आहे. तिसरं जे आहे ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी. सवयी हा प्रकार किंवा व्यसन हा प्रकार खूप आदिम कालापासून चालत आलेला. म्हणजे हे तुम्ही जर पाहिलं असले की गुटखा आपलं गुडगुडी, हुक्का हे प्रकार पूर्वीपासून राजे महाराजे आपण बघाय. तर आत्ताच्या दिवसामध्ये चहा, कॉफी इथपासून गोष्टी सुरू होतात. आता आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला चहा पिणं हे व्यसन मानलं जायचं. आता असं म्हणतात की चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो. म्हणजे चहा हे व्यसन मानलंच जात नाही. तेव्हा चहा, कॉफी हे पण म्हणजे याचं इतकं होतं की लोक 8-8 ताजा कप चहा पितात. किंवा कॉलेजची मुलंसुद्धा ही जे आजकाल नवीन पद्धतीच्या ज्या अमेरिकन किंवा या कंपनी आहेत कॉफीच्या, हॉटेल्स आहेत, तिथं ते मोठे मग भरून कॉफी पितात. त्यानंतर स्मोकिंग, तंबाखू, गुटखा ह्या ही सगळी व्यसनं आहेत, ती सुद्धा आरोग्याला घातक असतात.
आणि याच्याही पलीकडे जाऊन सर्वात वाईट आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय त्रासदायक किंवा अतिशय धोकादायक असं म्हणजे ड्रग्स. ड्रग्सचंही प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे ही व्यसनं टाळणं हा एक महत्त्वाचा भाग. आता व्यसनांमध्ये किंवा सवयींमध्ये 2 भाग असतात. ही जी आत्ता आपण बोलतो ही वस्तुनिष्ठ व्यसन आहेत, त्याला वैद्यकीय भाषेमध्ये सबस्टन्स ॲब्यूज म्हणतात. आणि काही असतात ह्या वाकण्या बिहेवियर दोष असतात त्या सवयी. मग त्याच्यामध्ये मग ते बाहेरचं खाणं वगैरे आलं, मोबाईल सतत पाहणं आलं, किंवा इतरही काही अनेक गोष्टी असतात त्या सवयी आहेत, त्या नक्की आरोग्य विघातक असतात. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे. 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित लसीकरण. लसीकरण. तर लस ही आपली प्रतिकारशक्ती वाढवते. प्रतिकारशक्तीबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहे आणि लसीबद्दलही आहे. आता प्रतिकारशक्ती जी असते ती अनेकदा असं कुठं सोशल मीडियावर येतं की ते फारसं बरोबर नसतं. अमुक खा म्हणजे प्रतिकारशक्ती वाढेल, अमुक खा म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती, ही गोळी खाल्ली की तुमची प्रतिकारशक्ती वाढते, असं नाही. ज्या वेळेला बाळ आईच्या पोटात असतं त्याला सांगतात 4थ्या-5व्या महिन्याच्या काळात त्या आईच्या शरीरातल्या बहुसंख्य ज्या काही प्रतिकार शक्तीच्या गोष्टी असतात त्या बाळामध्ये ट्रान्सफर होतात. बाळ ज्यावेळेला त्यानंतर पूर्ण महिन्यानी जन्मतं आणि ज्यावेळेला आई त्याला पहिल्यांदा स्तनपान करते त्या पहिल्या स्तनपानामधून ते कोलेस्ट्रॉल जातं. तर त्यामधून मॅक्झिमम त्यांना प्रतिकारशक्ती मिळते. आणि जी मानवजातीला जी कॉमन प्रतिकारशक्ती आहे, कॉमन आजारांच्या बद्दलची प्रतिकारशक्ती ती त्यातून मिळते. आता राहिले हे नवीन आजार जे आहेत त्यासाठी आपण मग लसीकरण करतो. म्हणजे जन्मल्यावर ट्युबरक्युलोसिसचं वॅक्सिन देणं, त्यानंतर पोलिओचं वॅक्सिन देणं, त्यानंतर ट्रिपल पोलिओ म्हणजे त्रिकोणी लस, हे याच्यामध्ये गंगवा, टांग्या, खोकला, गटसर्प ह्या लसी दिल्या जातात. आजकाल ह्या 5 लसी सुद्धा एकत्रित केल्या जातात. त्याशिवाय काही मेंदूज्वर किंवा रोटा व्हायरस असे लसी दिल्या जातात. कारण याची प्रतिकारशक्ती आपल्यामध्ये नसते. ही जर नियमित घेतले तर हे आजार आपल्याला होत नाही आणि आपलं आरोग्य बऱ्यापैकी शाबूत राहतं. म्हणून ह्या 5वी पायरी किंवा 5वा मूल म्हणताय. तर आरोग्य ते जे 5 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य काळासाठी विश्रांती, व्यसनं टाळणं आणि लसीकरण या गोष्टी खूप महत्त्वाच्या. या 5ही गोष्टी जर आपण भान ठेवलं त्याचं तर आरोग्य हे आपलं सुदृढ आरोग्य निश्चित. आणि त्यात एक आनंदाची गोष्ट म्हणजे प्रमाणात चहा घेतला तो प्रॉब्लेम नाही. चहा प्रेमीला नाही, एक लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट ही काही चांगल्या गोष्टींनी बनलेली असते. ज्यावेळेला त्याचा अतिरेक होतो त्यावेळेला त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणजे लक्षात घ्या, चहामध्ये बरीचशी अँटीऑक्सिडंट असतात. त्याच्यामुळं चहा घेतला तर तो चांगला असतो. का या चहामध्ये आता लेमन टी किंवा हर्बल टी ते आलेले आहेत ते आरोग्याला चांगले आहेत असंही म्हटलं जातं. म्हणजे ज्याच्यामुळं वजनावर कंट्रोल राहतो किंवा शरीरातले काही आपल्या काही घटकही चांगल्या पद्धतीने काम करतात अशा गोष्टी आहेत. पण तुम्ही जर रोज 10 कप चहा घेतला तर तो निश्चितच धोकादायक आहे. मोबाईल ही संदेशव्यवहारासाठी निर्माण झालेली एक गोष्ट आहे की पूर्वी असं एक कल्पनाही नसायची ही इथून अमेरिकेला एका क्षणात आपण कोणाशी बोलू शकतो किंवा तो माणूस आपल्याला दिसू शकतो. हे संदेश मिळण्यासाठी. परंतु त्याचा अतिरेक ज्यावेळेला होतोय अनेक पद्धतीने सोशल मीडियामध्ये काही बातम्या पसरवणं, हे करणं, सायबर क्राईम अशा अनेक झाल्यामुळं शेवटी तो सुद्धा एक वाईट घटक बनायला व्यसन बनायला. तर कुठलीही गोष्ट ही वाईट नसते. तिचा योग्य उपयोग करून घेणं आणि योग्य काळासाठी हे करून घेणं हे आवश्यक असतं. त्याच्यामुळे मोबाईलच्या बाबतीत आता असं सांगितलं जातं की तुम्ही प्रत्येकाने मोबाईल डिटॉक्स केलं पाहिजे. हे दिवसभरातला काही वेळ अजिबात वाचू नका. विशेषतः झोपायच्या आधी 2 तास मोबाईल, टी व्ही हे वापरू नका. आणि काही लोक तर असे की तुम्ही हे जे सोशल मीडिया आहे ते काही महिन्यातले काही दिवस वापरूही नका. तर अशा पद्धतीच्या गोष्टी या निश्चित. खरंच म्हणजे कुठल्याही गोष्टीला अति सर्वत्र वर्ज्य जसं म्हणतात, बरोबर. प्रमाणात केलं तर प्रत्येक गोष्ट ही उपयुक्त अशीच ठरते.
सर तुम्ही लसींच्या बाबतीत आत्ता सांगितलं, लहान मुलांना दिल्याच जाते डॉक्टरांनी रेफर केल्यानंतर ह्या लसी देऊन घ्या. मोठ्या माणसांच्याही काही असते बाबा तुम्ही म्हणा, पण लसी जशा देऊन घ्याव्यात तसं हेल्थ चेकअपच्या बाबतीतही आहे. हेल्थ चेकअप काही गरज पडली तरच केला जातं, सगळे लोक करतच नाही. हेल्थ चेकअप करणं किती काळानंतर तो करावा आणि करणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, हेल्थ चेकअप याचे 2 भाग येतात. म्हणजे या तपासण्या होतात त्या. एक म्हणजे तुम्हाला काही आजार झाल्यानंतर, समजा माझ्याकडे एखादा तापाचा पेशंट आला किंवा एखादा पोटदुखीचा पेशंट आला किंवा एखादा झटक्यांचा पेशंट आला, तर मी ज्या तपासण्या करतो त्या आवश्यक तपासण्या असतात. परंतु मला काही आजार तर नाही ना किंवा होणार नाही ना, यासाठी ज्या ज्या तपासण्या असतात याला प्रतिबंधात्मक तपासण्या म्हणतात. आता ह्या तपासण्या करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की अनेक लॅबोरेटरीजमध्ये अनेक ठिकाणी असं होल बॉडी चेकअप नावाचा प्रकार असतो, तो पूर्णपणे टाळावा. कारण त्याच्यामध्ये वाटते त्या तपासण्या केल्या जातात. हे पुरुषांमधले स्त्रियांचे हार्मोन, स्त्रियांमधले पुरुषांचे हार्मोन, त्यानंतर कधीही न ऐकलेली संयुग आहे सिरम मॉलिब्डेनम, म्हणजे काय असेल ते समजा वाढलं असेल किंवा कमी झालं त्याचं काय द्यायचं हे अनेक मोठ्या डॉक्टरांनाही माहिती नाही. तर असंही आहे की अगदी चांगली एखादी घरंदाज स्त्री असते, अगदी 60-70ची म्हातारी असते, त्या व्यक्ती त्या स्त्रीचं HIV तपासणं किंवा तिला दारू प्यायची सवय आहे का त्यासाठी की तपासणी काय गरज आहे. तर तुम्हाला ज्यावेळेला तपासण्या करायच्या असतात त्यावेळेला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या की तुम्हाला काही अनुवंशिक आजार आहे का तुमच्या फॅमिलीमध्ये, म्हणजे विशेषतः हृदयविकार, डायबिटीज, मधुमेह, हे जे आहेत हे अनुवंशिकतेने चालत आलेले आजार असतात किंवा अनेक प्रकारचे कर्करोग असे. तर ह्या गोष्टी असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्या तपासण्या करायला पाहिजे. आता काही जणांना जन्मजात आजार असतात, म्हणजे जन्मजात हृदयाला काही त्रास असतात किंवा फुफ्फुसांचे त्रास असतात किंवा किडनीमध्ये एखाद्याला जन्मजात एकच किडनी असते असे, तर ते जे आजार असतील त्या दृष्टीने काही तपासण्या करतात. आता तुम्ही ज्यावेळेला तुमच्या डॉक्टरकडं किंवा फॅमिली डॉक्टरकडे जाता त्यावेळेला तुम्हाला तुमची अनुवंशिकता, तुमचं वय, हे समजा 40 असेल तर कुठल्या तपासण्या कराव्या, हे स्त्रियांच्या पुरुषांच्या, पिरियड्स गेलेल्या म्हणजे अशा स्त्रियांमध्ये, मेनोपॉझल स्त्रियांमध्ये कुठल्या तपासण्या कराव्यात, ह्या गोष्टी ठरलेल्या असतात त्याच काळ. आणि जर तुम्हाला काही आजाराची शक्यता असेल, म्हणजे काही काळापूर्वी तुम्हाला समजा मधुमेहाची जी लेवल असते, म्हणजे HbA1c समजा तुमची 6पेक्षा जास्ती आहे तर तुम्ही प्री डायबेटिक आहात, तर मग मात्र त्या परत पाहिलं जातं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की साधारणतः प्रत्येकाने अशा आवश्यक तपासण्या आपल्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने दरवर्षी करा. मी स्वतः करतो. म्हणजे एक लक्षात ठेवा की हे लक्षात कसं ठेवायचं, काय होतं आपण तपासलं होतं, मी अनेकदा विचारतो प्रश्न केव्हा तपासलं होतं, ते सांगतात मागच्या फेब्रुवारी, पण ते प्रत्यक्षात खूप आधी तपासले. तेव्हा लक्षात ठेवा की तुमचा वाढदिवस किंवा तुमचा लग्नाचा वाढदिवस हा ठरवा, त्याच्या आगोमागं आठवड्यावर किंवा 4 दिवस तुम्ही तपासणं चालू ठेवा. म्हणजे बरोबर लक्षात येईल किंवा की आता आपल्याला तपासणी करायची. आता यामध्ये जे दोष निघतील ते मात्र पुन्हा तपासावे लागतात. सगळ्या तपासण्या परत करायची गरज. हे समजा तुम्हाला डायबिटीस निघाला तर मग त्याची औषधं करून मग सुरुवातीला महिन्याने तपासायला लागेल किंवा मग 2 महिन्यात तपासायला लागेल. नॉर्मलला येईपर्यंत 3 महिन्यांनी तपासता लागेल, मग दर 3 महिन्यांनी तपासा, अशा पद्धतीचं असतं. किंवा समजा तुमच्या शरीरामध्ये ब जीवनसत्व खूप कमी आहे, तुम्ही पूर्ण शाकाहारी या, ब जीवनसत्व ड जीवनसत्व कमी, मग त्याची तुम्हाला औषधं दिली तर ती वाढेपर्यंत आपल्याला बघावी लागतात. 3 महिने औषध घेऊन परत 3 महिन्यांनी परत तपासण्या करून बघायला लागतं की किती हे आहे, किती वाढलं. त्याप्रमाणे मग हे करून मग ते जर वाढलं असेल तर मग त्याचा मेंटेनन्स म्हणजे सौम्य स्वरूपात ते चालू ठेवायला लागतात. पण अशा वेळेला मग एकदा नॉर्मल झालं की तरी तुम्ही 6 महिने वर्षांनी बघत राहतात, कारण ते वापरलं जाऊन कमी होतं. तर असं कुठलाही ठाशीव नियम नाही आहे की तपासण्या इतक्याच दिवसांनी करावी. साधारणतः जनरल चेकअप आपल्याला जो आवश्यक आहे अनुवंशिक आणि या पद्धतीने म्हणलं तसा तो दरवर्षी करावा. पण ज्या आजारांची शक्यता आहे किंवा जे आपल्याला काही दोष आपल्या तपासणीत निघाले त्याचे त्या काळाप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी कराव्या. म्हणजे 3 महिने 6 महिने असा जो पिरियड सांगितला जातो. शुगर असेल तर हो
शुगर असेल तर महिन्याला करायपैकी. सर तुम्ही HbA1cचा आता उल्लेख केला बोलताना 6 असेल तर तुम्ही म्हणालात प्री डायबेटीस 6 काही वेळेला 5.7 किंवा 6 बरोबर आहे. प्री डायबेटीस बरोबर आहे. आपल्या देशामध्ये साधारणतः 5.8 to 6 हे प्री डायबेटिक समजलं जातं. डायबिटीसची सुरुवात 6च्या पुढे गेल्यानंतर तो निश्चितच मधुमेह आहे. त्याच्यामुळे त्याचे HbA1c हे साधारणतः आपली जी लाल रक्तपेशी असतात आपल्या त्यांच्या पृष्ठभागावर जी साखर असते ती ती साखर तपासली जाते. आता लाल रक्तपेशीचं जे आयुष्य असतं ते 3 ते 4 अंगणी असतं. त्याच्यामुळे ते जे HbA1c आपण ते तपासतो, ती जी शुगर तपासतो ती 3 महिन्याचं ॲव्हरेज असतं. त्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की आपण ज्यावेळेला उपाशीपोटी आणि जेवण करून रक्त तपासतो तर ती त्या दिवशीची शुगर असते. काल किती होती, महिन्यापूर्वी किती ही त्याच्यावरून कळत नाही. त्याच्यामुळे HbA1c आणि ह्या दोन्ही उपाशीपोटी जेवण करून केलेल्या रक्त तपासण्या ह्या ज्या आहेत त्याच्यावर पुढचा डोस किंवा तुम्हाला काही सल्ला हे करायला द्यावा लागतो. आता याचं महत्त्व परत असं आहे की HbA1c समजा अगदी मार्जिनल असेल, हे 5.8-9 असं असेल, तुम्ही प्री डायबेटिक असू शकता. मग तुम्हाला सुरुवातीला औषधांची गरज नाही, मग तुम्हाला वजन उतरायला लागतं, खाण्यापिण्यातलं पथ्य पाळावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी आपण सांभाळल्या तर कदाचित आपण कंट्रोलमध्ये येऊ शकतो. तर ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोलेस्ट्रॉलचं अगदी मार्जिनल वाटलं असेल, समजा तुम्हाला ब्लड प्रेशर आहे आणि 170-80 झालं असेल, ब्लड प्रेशर जर तुमचं कोलेस्ट्रॉल सांगता 150 असायला, नॉर्मल इतर लोकांचं 200पर्यंत म्हणतात, परंतु 150पर्यंत ते असावं लागतं टोटल कोलेस्ट्रॉल. त्यांचं आपलं ते गुड कोलेस्ट्रॉल आहे LDL ते 35पेक्षा जास्ती पाहिजे. बॅड कोलेस्ट्रॉल आहे तेही पुन्हा 100पेक्षा काही. तर हे जे आहे हे जर मार्जिनल असेल तर मग तुम्हाला काही व्यायाम किंवा हे करून करता येतं आणि त्याप्रमाणे किंवा औषधंही घ्यावी लागतात. पण तरी ते कंट्रोलला आले का बघायला तुम्हाला 6 महिने ते बघा. अच्छा, अनेक गोष्टी म्हणजे असं फिक्स गणित नाही की सगळ्या तपासण्या इतक्या दिवसांनी कराव्या. प्रत्येक तपासणी तिचं महत्त्व असतं त्याप्रमाणे करा. आणि नेहमीची एक गंमत अशी असते की ज्यावेळेला एखादा डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार असलेला पेशंट येतो त्याला आपण तपासून त्याचं आता चांगलं आहे 3 महिन्यांनी बोलवलं, तो 6 महिन्यांनी, वर्षांनी येतो. तसं करून नाही तर मग त्या काळात त्याच्यामधल्या सगळ्या तपासण्या राहून जातात. शुगर वाढलेली असते किंवा कमी झालेली असते, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, हृदयविकाराची सुरुवात झालेली असते. तर या सगळ्या गोष्टी या जर काटेकोरपणे जर लोकांनी पाळल्या तर निश्चितच आपल्या आरोग्याला, आपल्या तब्येतीला आणि थोडक्यात म्हणजे तुम्ही आता यापेक्षा जास्ती जगू शकता. म्हणजे कुठली गुंतागुंता निर्माण न होता तुमचं आयुष्य वाढवणाऱ्या या गोष्टी असतात. त्याच्यामुळे तपासण्या टाळूही नका आणि त्या विनाकारण फुल बॉडी चेकअप त्या आधीही लागू. खरंच एखाद्याला हार्ट अटॅक येणार आहे म्हणून किंवा काही डायबिटीस, कोलेस्ट्रॉलबद्दल आता तुम्ही बोललात, कोलेस्ट्रॉल एखाद्याचा वाढलेला असेल तर त्याला हार्ट अटॅक येतोच भविष्यात असंच असतं. कसं आहे की कोलेस्ट्रॉल म्हणजे एक प्रकारची लिपिड्स किंवा चरबी असते. आपल्या खाण्यामध्ये जे अतिरिक्त पदार्थ असतात, विशेषतः जी तेलं असतात त्याच्यामधून ते जमा होत जातं आणि ते ज्यावेळेला जमा होत जातं त्यावेळेला त्याचे थर आत जमा होतात, प्लाक्स म्हणतात त्याला. ते रक्तवाहिन्याच्या आतून प्लाक्स जमा होतात. आता बघा, ही रक्तवाहिनीची रुंदी समजा एवढी आहे, आतून त्याच्या हे थर निर्माण झाले की त्याची आतला जो व्यास आहे तो कमी व्हा. तो कमी झाला की साहजिकच तुम्हाला माहिती आहे की आपण ज्यावेळेला नळाने पाईपनी बागेला पाणी देतो, पुढचं जे दाबलं आकुंचन केलं की ते जोरात पडतं, प्रेशर वाढतं. तसं याचं कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं, रक्तवाहिनी अरुंद झाल्यामुळं आपला रक्तदाब वाढतो. रक्तवाहिनी अरुंद झाल्यामुळं आपला हृदय हा सुद्धा एक स्नायूनी बनलेला अवयव आहे. त्याच्यामध्येही अनेक रक्तवाहिन्या असतात, त्याला करोनरीज म्हणतात. त्या करोनरीजमध्येही रक्तपुरवठा कमी होतो आणि मग आपल्याला छातीत दुखणं किंवा इतर सुरू होतात. आणि होता करता ती जर पूर्ण बंद झाली तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. दुसरी एक गोष्ट अशी की हे जे कोलेस्ट्रॉलचे प्लाक्स निर्माण होतात ते मध्येच तिथून आपल्या आर्टरीच्या म्हणजे रक्तवाहिनीपासून विलग होतात, रक्ताबरोबर त्याची गुठळी होते आणि मग त्यातून हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक अशा गोष्टी होतात.
ब्रेन स्ट्रोकच्या बाबतीतही तसंच हो. हो ठीक ना, की तो ब्रेन स्ट्रोकमध्ये काय दोन गोष्टी असतात. एक म्हणजे रक्तस्राव होऊन होतो स्ट्रोक, हिमोरेजिक स्ट्रोक, की ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये रक्तवाहिनी ला इजा होऊन रक्तवाहिनीच्या बाहेर येतं. आणि दुसरं जे असतं ते अशा पद्धतीने आपण म्हणत असं रक्ताची गुठळी येऊन मेंदूकडच्या एका विशिष्ट भागाला पुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद पडते. तर असे दोन्ही प्रकारचे स्ट्रोक असतात आणि याचा हा जो गुठळी होऊन तयार होणार असेल याचा कोलेस्ट्रॉलशी निश्चितच संबंध आहे. हार्टचा आणि मेंदूचा जो स्ट्रोक असतो त्याचा काही संबंध आहे किंवा कोलेस्ट्रॉल वाढलं की ब्रेन स्ट्रोक आहेत आहेत म्हणजे दोन्ही किंबहुनात ना मगाशी आपण जे म्हणलं की लाईफस्टाईलमध्ये जे काही आजार होतात त्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्यावर स्ट्रोक सुद्धा आहे असं आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या कोलेस्ट्रॉलशी संबंधित असतात आणि कोलेस्ट्रॉल हा शेवटी पुन्हा आहार आणि व्यायाम, अति आहार आणि अजिबात व्यायाम नाही यामधून ते वाढतात. तर याच गोष्टी आहेत. म्हणजे आपण म्हणतो थोडक्यात पौष्टिक खाण्याचा आणि याचा असा काही संबंधच पौष्टिक जितकं खाल्लं डायट्री आता पौष्टिक हा शब्द फसवा आहे. आपल्याकडं काय आहे की भरपूर तेल तूप टाकलं की एकदम पौष्टिकच नसतात. आपण जो आहार घेतो हा समतोल आहार पाहिजे. समतोल आहार म्हणजे पौष्टिक आहार म्हणजे शरीराला जो दष्टपुष्ट करतो असा. आता याच्यामध्ये असं आहे की आपण जे अन्नाचे मुख्य घटक आहे की प्रोटीन्स, अस्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स आणि कार्ब्स म्हणजे पिष्टमय पदार्थ, तर यामध्ये साधारणतः 40% प्रथिनं पाहिजेत म्हणजे प्रोटीन्स पाहिजेत, 30% कार्बोहायड्रेट्स आणि 30% फॅट्स काही. कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स ह्याच्यामध्येही अजूनही कमी असेल तरी चालेल, प्रोटीन्स थोडीशी जास्त असतील तरी चालेल. प्रोटीन्स हे बॉडी बिल्डर्स असतात. स्निग्ध पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ हे ऊर्जा देणारे असतात. त्याच्यामुळे ते आवश्यकच असतं. पण ते यांचं प्रमाण जास्ती झालं, जर स्निग्ध पदार्थ तुम्ही जास्ती घेतले तर ती चरबी होऊन आपल्या शरीरात जाणवते. म्हणजे मग त्याच्यामुळं त्रास होतो, कोलेस्ट्रॉल त्याच्यामुळं. कार्बोहायड्रेट्स आपण जास्ती खाल्ले हे सगळेच पिठूळ पदार्थ तरी त्याचं एक्स्ट्रा ज्याला ते होता त्याचंही रूपांतर नंतर चरबीमध्ये होतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामधूनही वजन वाढ होत असते. तुमच्यात एका लेखात मी वाचलं आहे, तुम्ही आता सांगितलं होतं की 20 ते 25 किंवा 22 वर्षापर्यंतच्या मुलांनी सगळा सकस आहार खायला पाहिजे. पण आता डाएटचं काय आले ज्याला मग आपण किनोवा वगैरे हे डाएटरी चांगले आहेत शुगरच्या लोकांसाठी, हाय ब्लड प्रेशर आहे. पण ह्या मुलांनी अगदी तो जो चौरस आहार आपला आहे जो पारंपरिक आपण खातो तो सोडून त्यावरच राहायला आलं काय? डाएट म्हणजे त्यांच्यासाठी कसा? एक लक्षात घ्या की आपला जो महाराष्ट्रीयन किंवा मराठी पद्धतीचा आहार आहे किंवा भारतीय पद्धतीचा आहार आहे हा खरोखरच एक प्रकारचा चौरस आहार आहे. म्हणजे कसं एक बघा की आपल्या जेवणामध्ये काय असतं, पोळी, पिष्टमय पदार्थ, त्याला थोडं काही तेल तूप लावलेलं असतं, स्निग्ध पदार्थ थोड्या, भाजी म्हणजे पालेभाज्यामध्ये विटॅमिन्स, फायबर, त्यानंतर वरण भात, वरण म्हणजे डाळी, प्रोटीन्स, भात म्हणजे परत पिष्टमय पदार्थ, या कोशिंबीर म्हणजे पुन्हा हे बाकीचे विटॅमिन्स आणि इतर गोष्टी आहेत हे खाऊ. आता यामध्ये आपल्याकडे कसं आहे की रिजनल दृष्ट्या काही लोक म्हणजे आता कोकणामधले किंवा बंगालामधले लोक भातच खातात, केरळमधले तिथं भात जास्ती बघतो, आपल्याकडं भात कमी खातात किंवा काही लोक फक्त सकाळ संध्याकाळ भातच खातात किंवा काही लोक रात्रीचा फक्त भातच खातात. तर हेही चुकीचं आहे. तर आपल्याला सर्व प्रकारचे अन्नघटक मिळतील असा आहार लहानपणापासून घ्यायची सवय पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जे म्हणताय की त्यांना नुसतं समतोल आहार नाही तर त्याच्या वेळाही महत्त्वाच्या आहेत की या मुलांनी सकाळी ब्रेकफास्ट केलाच पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पोहे, उपीट किंवा इव्हन अगदी जर शक्य असेल तर इडली किंवा हे अगदी काही नसेल तर एक पोळी आणि भाजी असं सकाळी खावं. ग्लासभर दूध घ्यावं. जर तुम्ही शाकाहारी नसाल म्हणजे मांसाहारी असाल तर अंड किंवा हे खायलाही हरकत नाही. पण ब्रेकफास्ट करणं हे अतिशय आवश्यक आहे. अनेक संशोधनामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की जी मुलं ब्रेकफास्ट करून शाळेत जातात त्यांची आकलनशक्ती जास्ती चांगली असते
हे वर्गात जे त्यांना शिकवतात ते त्यांना चांगलं समजतं, चांगलं लक्षात राहतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जी सकाळी उठून मुलं येतात ती शाळेत हे करतात, बसतात, पण त्यांना पूर्णपणे ते आकलन होत नाही. त्यातही कोणा रात्री टी व्ही बघितल्यामुळे जर हे असेल तर मग ते पेंगत ऐकलेलं तर काही उपयोग होत. तर सांगायचं होतं असं की ब्रेकफास्ट पाहिजे. ब्रेकफास्ट आपण रात्री 8 वाजता जेवलो आहे, दुपारी 12 वाजता परत जेवायचं आहे. याच्यामधला जो पिरियड आहे हा उपाशीपोटीचा फास्ट जे आहे तो ब्रेक करणं म्हणजे ब्रेकफास्ट. नाश्ता न्याहारी ही व्हायलाच पाहिजे. दुपारचं जेवण सौम्य स्वरूपात खायचे. थोडं जास्ती घेतलं तरी चालेल, ब्रेकफास्ट भरपूर घ्यावा, थोडं जेवण थोडं कमी केलं तरी चालेल, संध्याकाळी थोडी स्नॅक्स हवे आणि रात्री अतिशय कमी घ्यावं. हे अगदी लहानपणापासून पाहिजे म्हणजे वजन वाढत नाही. हे कसं होतं की 1400 कॅलरीज आहेत तर सकाळी 400 कॅलरीज जाऊ द्या, दुपारी 300 जाऊ द्या, मग उरलेल्या 300 जाऊ द्या आणि रात्री 200 जाऊ द्या. म्हणजे कसं होतं की याला आपण असं म्हणतो की जो मनोरा असतो तो असा उलटा मनोरा आहे. वर भरपूर म्हणजे सुरुवातीला भरपूर आणि रात्री ते जेवण अगदी कमी. तर या गोष्टीची सवय मुलांना लागली पाहिजे शाळेपासून. म्हणजे आजकाल भाजी भाकरी तुम्ही जे म्हणालात पोळी वगैरे ते सकस आहार आहे. पण पोळी भात एकत्र खायचा का नाही हे पण एक थोडासा तरी भात कॅलरीज तेवढ्या भात खाणं त्यामध्ये असं आहे की तुम्हाला सांगतो की भात जो आहे ना आपण आता मॅक्झिमम पॉलिश्ड भात वापरतो, त्याऐवजी हातसडीचे तांदूळ किंवा सेमी पॉलिश जर वापरले कसं असतं की हा जो पांढरा भात असतो हा त्याचं पूर्ण टर्फल काढलेलं असतं, पूर्ण पॉलिश केलेलं असतं आणि सगळी जी सत्व असतात ती त्या टर्फलामध्ये असतं. विशेषतः पिठोय त्याच्यामध्ये असतं. तुम्हाला सांगतो की साधारणतः 1971पर्यंत 70-71पर्यंत आपल्याकडे हातसडीचे तांदूळ वापरलेले आहेत. 70च्या दशकामध्ये ज्यावेळेला पॉलिशच्या गिरण्या आल्या त्यावेळेला सगळे पांढरा स्वच्छ भात आजदा भात आहे, किती स्वच्छ किती पांढरं स्वच्छ शुभ्र आहे त्याच्यावर लोकांना खूप भारी वाटायला दिला. पण गंमत अशी आहे की तेव्हापासूनच आपल्या देशामध्ये B12ची डेफिशियन्सी ही मोठ्या प्रमाणात जाणवती आहे. तर त्यामुळं हातसडीचे तांदूळ किंवा हे वापरावेत. इवन गव्हामध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये ब्राऊन ब्रेड किंवा ब्राऊन हे अशा पद्धतीचं गहू वापरावे. तेही फार हे नको आहे. अशा या ज्या गोष्टी आहेत ना या महत्त्वाच्या आहे की भात खा तुम्ही मर्यादित स्वरूपात खा आणि हातसडीच्या तांदळात काही हरकत. ग्लुटेनचा जो सध्या सांगितलं जातं पोळी पूर्ण सोलून टाका ग्लुटेन फ्री, तर हे तुम्हाला जर ग्लुटेनची ॲलर्जी असेल, खूप कमी लोकांना असतं. याच्यामध्ये गव्हामध्ये जो हे असतो एक प्रोटीन असतं त्याला ग्लुटेन म्हणतात. त्याची जर ॲलर्जी असेल तर तुम्ही किती खाल्लं तरी तुम्हाला दुलाव येतात आणि अंगी लागत नाही किंवा ते शोषलं जातं आणि त्यामुळं त्यांनी खाऊ नये. सरसकट सगळ्यांनी खायची गरज नसते. आता तुम्ही विचार करा की काही मुलांना दुधाची ॲलर्जी असते जन्मजात. म्हणजे आईने जरी दूध पाजलं त्याला तरी त्याला जुलाबतात, तर ह्याला लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतात. मग अशा वेळेला आपण फ्रेशली प्रिपेअर्ड दूध म्हणजे रादर पावडरपासून बनलेलं किंवा कृत्रिमरित्या बनवलेलं दूध दिलं जातं. तर त्यांनी म्हणून काही दूध सगळ्यांनी सोडून द्यावं असं नाही आहे. उलट दुधाबद्दल आपल्याकडे फार मोठे गैरसमज आहे. मी अनेकदा सांगतो की अनेकदा असं असतं की मुलांना खोकला होतो म्हणून आईवडील दूध बंद करतात का, तर दुधामुळं कफ होतो. एक मोठा गैरसमज आहे, मोठी चुकीची समजूत आहे. व दुधामुळं तर कफ होतं तर मग हळदीचं दूध का पिता खोकला झाला. तसंच काही लोकांना असं वाटतं की केळ खाल्ल्याने कफ वाढतं. हे असल्या भ्रामक समजुती चुकीच्या आहेत. तर ते तुम्ही व्यवस्थित शास्त्रीयदृष्ट्या विचार करा. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की साधारणतः 4थीच्या वर्गामध्ये सर्वांना आरोग्य शास्त्रामध्ये हे सगळे घटक आणि हे सगळं शिकवलं जातं. परंतु दुर्दैवाने आपल्या देशामध्ये आता परिस्थिती अशी की ते वाचायचं, परीक्षा द्यायची आणि विसरायचं. फक्त परीक्षेपुरता अभ्यास केला जातो. परंतु ही जी काय म्हणतो शरीर विज्ञान असतं किंवा जे असतं ते लाईफ सायन्सेस म्हणतो आपण त्याला, तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं विद्यार्थ्यांना सल्ला हाच राहील की तुम्ही 4थीमध्ये जे आरोग्यशास्त्र शिकला, जे खाण्यापिण्याबद्दलचे घटक शिकला त्याचं पालन कायम करायला पाहिजे.
तुम्हाला साधी गमत सांगतो की मी अनेक शाळांमध्ये जातो तर 8वी-9वीच्या मुलांना प्रश्न विचारला ना की अन्नाचे घटक कुठले आहेत, तर हे 3 सांगतात. मग काहींना 4थं जीवनसत्वही सांगतात. पण पाणी हा सुद्धा एक अन्न घटक आहे आणि रोज आपल्याला 2 ते 3 लिटर पाणी पाहिजे आणि इथलं आरोग्य घटक आहे हे अनेकांच्या लक्षात येत नाही किंवा हे आठवतही नाही. आणि दुर्दैवाने त्यामुळं पाणी पिण्याकडेही दुर्लक्ष होत जातं. त्याच्यामुळे मुलांना ज्या आरोग्यदायी सवय लावायच्या त्याच्यात नियमितपणे पाणी पिणंही खूप महत्त्वाचं असतं. तर ह्या गोष्टी हे जे पाणी आहे, पाण्यामुळे आपल्या शरीराचा 70-80% भाग हा पाण्याने असतो. प्रत्येक पेशीमध्ये द्रव पदार्थ पाणी असतं. त्यामुळं असे पाणीदार तरुण निर्माण होण्यासाठी त्यांनी आरोग्य त्यांनी पाणी मिळून प्यायला पाहिजे. आपल्या या चर्चेतून प्रेक्षकांना हे कळत असेल सर, कारण ग्लुटेन फ्री डाएटचा प्रकार तोही येतो आणि मी मगाशी म्हणाले तसं पोहे आणि भात सोबत खाऊन अगदी तरुण मुलं, टीनेजर मुलं सुद्धा वेट लॉससाठी या गोष्टीचा अवलंब करतात. अनेक चुकीचे समज आहे. अनेक ठिकाणी सांगितले की साखर पूर्ण वर्ज करा. साखर ही आपल्याला आवश्यक असते, शरीराला ऊर्जा मिळते. अर्थात आपल्या पोळीमधून म्हणजे गव्हाच्या पिठामधून किंवा डाळीच्या पिठामधून आपल्याला शुगर मिळते. किंवा आपण भात खातो त्यातून मिळते. दुधामधून दुधाची शुगर मिळते. पण आपल्या शरीराला शुगर की आवश्यक असते, ती पूर्ण बंद करून चालत नाही. तसंच मिठाचंही आहे. मिठाचं असं आहे की मीठ जास्ती खाण्यात आलं तर ब्लड प्रेशर वाढतं. अगदी सरसकट एक खरं आहे. ती अनेकांना ना आपल्या भाज्यांमध्ये याच्यामध्ये असतं तरी वरून असं बचतभर मीठ खाणं, तर त्यांना ब्लड प्रेशर वाढतं. तर त्यांनी वरून मीठ घेणं बंद करावं. पण आपण भाजी बनवताना किंवा भात बनवताना जे काही थोडंफार मीठ टाकतो ते त्याच्यामध्ये असलं पाहिजे. पण मीठही पूर्ण बंद केलं. तुम्ही जे आयोडीन म्हणलात तर असं आहे की एक काळ असा होता की आपल्या देशामध्ये थायरॉईडचे खूप रुग्ण आढळायला लागले. गलगंड आणि थायरॉईड, त्यांना आयोडीनची डेफिशियन्सी खूप होती. भारताच्या काही विशिष्ट भागांमध्ये तर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असे रुग्ण सापडायला लागले. त्यामुळं मग सर्व आयोडाईज्ड मीठ मिळायला लागलं. त्यानंतर हे प्रमाण कमी झालं. तरी काही शास्त्रज्ञांचं मत असं आहे की आयोडीन असल्यामुळं, अर्थात हा वादाचा भाग आहे, त्याच्याबद्दल ऑफिशियली असं काही नाही आहे की आयोडीन आपल्या मिठामध्ये मिक्स केल्यामुळं थायरॉईडचं प्रमाण आहे, तसं नाही आहे. ते प्रमाण कमी झालं का वाढलं का? हायपोथायरॉईड प्रमाण वाढलं असं लोकांचं म्हणणं आहे. आता मीठ खावं कोणतं? म्हणजे आता सध्या आलंय तो आपण ज्याला म्हणतो की रॉक सॉल्ट खा किंवा ब्लॅक सॉल्ट खा, तर काय खायला पाहिजे रोज? असं आहे की मर्यादित स्वरूपात सॉल्ट जायला पाहिजे. आता हे रॉक सॉल्ट आणि हे म्हणजे कसं आहे की ही बाह्य नावं दिली. आपल्या शरीराला सोडियम, क्लोराईड, पोटॅशियम या प्रकारचे क्षार आवश्यक असतात. मग ते ज्याच्यामध्ये असतात ते सगळ्याच मिठांमध्ये असतात. त्यामुळे त्या प्रमाणात ते खावं. तुम्ही रॉक सॉल्ट खाल्लं म्हणजे खूप निरोगी व्हाल आणि हे साधं मीठ खाल्लं म्हणून होणार नाही असं नसतं. तर मीठ पाहिजे जे उपलब्ध असेल ते आणि योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे. योग्य प्रमाणात. आपण डाएटचं आता खूप सुंदर सांगितलं सर तुम्ही की बरेचसे रूम डायटिंग करतात ते या गोष्टींपासून दूर राहतात. असं करायची गरज नाही. सर्वसमावेशक आहार आपण घेऊच शकतो. बरोबर, एकाच वेळी पोळी चालते, सगळं खाल्लं पाहिजे. आपण बोलताना एक गोष्ट आहे म्हणजे फायबर. माझ्याकडे दवाखान्यात येणार किंवा आमच्या सगळ्या डॉक्टरांकडे ते आया मुलांना घेऊन येतात, ते सांगतात की ह्या भाज्या खात नाही. पालेभाज्या न खाणं एक मोठा अवगुण आजच्या पिढीमध्ये आहे की ते चुकीचं आहे. पालेभाज्या या आवश्यक असतात, त्यात विटॅमिन्स वगैरे मिळतातच. पण पालेभाजीमध्ये सेल्युलोज असतं किंवा भाज्यांमध्ये ते सेल्युलोज असतं, फायबर म्हणतो आपण त्याला. ते आपण ज्यावेळेला खातो त्याला ते पचवलं जात नाही. माणसाच्या शरीरामध्ये ते पचवलं जात नाही. म्हणजे जसं प्राणी गवत खातात त्यांना ते पचतं, तसं आपल्या शरीरामध्ये अपेंडिक्सपाशी ते त्या ज्या ग्रंथी होत्या त्या बंद झाल्या. त्यामुळं आपलं जे फायबर आहे ते न शोषलं जाता शौचा वाटे बाहेर पडतं. पण त्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं शौचाला साफ होते. त्याच्यामुळं आपल्या इवन ते पोट भरल्यासारखं वाटतं. इवन तुम्हाला हे सांगतो की जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी त्यांच्या खाण्यामध्ये जर फायबरचं प्रमाण वाढवलं तर त्यांचं हे थोडं कमी औषधं करता येतील.
हे कमी होऊ शकतं त्यांचे रक्तातली साखर. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या डाएटमध्ये केल्या पाहिजेत. अमुक खाऊ नको तमुक खाऊ नकोपेक्षा ह्या चांगल्या गोष्टी खा हे मुलांवर बिंबवलं पाहिजे. आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे जाहिरातीत जे असतं ना हे छापून आलेलं सगळं खरंच असतं. असं हे नाही आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की अनेक टॉनिक्समध्ये पूर्वी एक टॉनिक येतं त्याच्यामध्ये असं जिराफाचं उंच मान असायची आणि मुलाला उंच करणारी टॉनिक. असं नसतं ते. उंची वाढणं हे वेगळ्या गोष्टी असतात आणि त्या काही नाही. पण तुम्ही योग्य आहार पोषक आहार घेतला तर तुमची जी वाढायची ती उंची असते त्यापेक्षा थोडी जास्ती वाढ. किंवा ठराविक जीवनसत्व किंवा जर गेलं तर तुमच्या जी काही समजा तुमची जी उंची वाढण्यापेक्षा इंचभर अर्धा इंचभर उंची नक्की वाढेल. अमुक औषध घेतल्याने उंची वाढते असं नाही. त्यामुळे या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. किंवा कित्येक लांबचं बिस्किट असतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी आहे त्याचा उपयोग नसतो. मुळात बिस्किटांचा जो दोष आहे तो राखोच. साखर एक्स्ट्रा तुम्ही मगाशी म्हणाल आणि किती खाल्लं ते कळत नाही. हे जे यांना हे जे आहार आहे म्हणजे चॉकलेट, आईस्क्रीम, बिस्किटं, कोल्ड्रिंक्स याच्यामध्ये प्रचंड साखर असते. हे एकदम साखरेने काय म्हणतात त्याला संपृक्त किंवा शुगर रिच पदार्थ आहेत. याच्यामुळं काय होतं की कमी आकारमानात जास्ती कॅलरीज जातात. पोट तर भरत नाही पण कमी आकारमानात जास्ती कॅलरीज जातात. त्याच्यामुळे कॅलरीज वाढतात, पोट रिकामच राहतं आणि परत तुम्ही जेवण करता अजून कॅलरी वाढ. तर त्यामुळं या गोष्टी टाळाव्यात. म्हणजे तुम्हाला टाळायचं असेल तर मीठ वगैरे टाळू नका किंवा आवश्यक प्रमाणात खा. पण चॉकलेट, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स या गोष्टी मात्र इव्हन या नवीन पद्धतीच्या कॉफी या गोष्टी मात्र निश्चितच मर्यादित करा. गंमत कोण कधीतरी यायला हरकत नाही. म्हणजे ह्या गोष्टी टाळल्या तरच दावायची, बाकी टाळायची काही गरज नाही. आता डायबिटीजचं आपण मगाशी उदाहरण घेतलं. डायबिटीजवाल्यांनी फळं काही खाऊ नये, म्हणजे आंबा म्हणा किंवा फळंच खाऊ नयेत काही असे म्हटलं जातं. ते खरं आहे? ते बरोबर आहे. कसं आहे की सर्व फळांमध्ये फ्रक्टोज ही शुगर असतं आणि ती आपण खाल्ल्यानंतर लगेच त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. त्याच्यामुळं पण या सगळ्या फळांमध्ये क जीवनसत्व काही अँटीऑक्सिडंट्स ही भरपूर असतात. त्याच्यामुळं तुम्ही फळं खाऊ नका असं नाही. तर फळं मर्यादित स्वरूपात खा पण तेवढ्या प्रमाणात तुमचा आहारामधलं म्हणजे तुम्ही जर उद्या आंब्याची एक कोड खाल्ली तर चतकोर कोळी अर्धी पोळी कमी खा असा विचार करा. म्हणजे ते खा तुम्ही काही हरकत नाही पण आहारामध्ये त्या कॅलरीजचा जो काही बॅलन्स आहे तो सांभाळा. म्हणजे काय होतं की तुम्ही 4 आंब्याचा खरंच मस्तपैकी खाल्ला केसला आणि बरोबर जेवणही केलं किंवा आमरस चपाती आमरस पोळी हाच प्रकार केला तर मग कॅलरी वाढत जाणार, शुगर वाढत जाणार. शुगरवाल्याची ती खूप चांगली टिप आहे म्हणू आपण. सगळं खाऊ शकता पण प्रमाणात खा. प्रमाणात पाहिजे. म्हणजे जे शुगर जास्ती घेतली तर आपली शुगर का वाढते तर ते ज्याच्यामध्ये जास्ती कॅलरीज आहे त्याच्यामुळे ती शुगर वाढते. पण फळं खायला हरकत नाही मर्यादित. त्याच्या विरुद्धही काही गोष्टी आहेत की डायबिटीसमध्ये 4 वेळा खावं लागतं. औषधं 2 वेळा घ्यायची असतात, 1 वेळा घ्यायची असतात पण खाणं थोडं थोडं 4 वेळा द्यायचं. सारंड्याची जी डायबिटीसची औषधं असतात ती सकाळी एक गोळी संध्याकाळी एक गोळी किंवा इंजेक्शन सकाळी एक आणि रात्री एक असं असतं. यांच्या ॲक्शन्स साधारणतः 8 ते 12 तास असतात आणि आपण जे अन्नपदार्थ खातो त्यांनी जी शुगर वाढते ती 4 तासापर्यंत जाते. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी नाश्ता करून नाश्त्याबरोबर जर गोळ्या घेतल्या तर दुपारी 12ला तुम्हाला खाल्लं पाहिजे. नाहीतर मग तुमची शुगर खाली जाते आणि गोळीचं प्रमाण चालूच राहतं. त्याच्यामुळं अनेकांच्या ज्या जेवणाच्या वेळा जर चुकल्या तर मग त्यांना गरगरायला लागतं, चक्कर येते कारण शुगर खाली जाते. अशा वेळेला त्यांनी त्या वेळेला जेवण करावं. म्हणजे दर 4 तासांनी आहार घेतला पाहिजे डायबिटीसमध्ये आणि तुमच्या गोळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित 2 वेळा 1 वेळा असेल त्याप्रमाणे घ्यायला लागतात. म्हणजे कमी खाल्ल्याने शुगर कमी होत नाही. तुम्हाला जे डायबिटीसचं जे आहार आहे ते म्हणजे तारेवरची कसरत असते. म्हणजे लोंबारी पूर्वी जसं ते तारे होतं काठीत होणत जायचे. तुम्ही जास्ती खाल्लं इकडं पडाल, कमी खाल्लं इकडं पडाल. त्याच्यामुळं आहाराच्या क्वांटिटीवर आणि त्याच्यामधल्या कॅलरीजवर आपण निश्चितच लक्ष द्यायला पाहिजे.
हा एक वादाचा मुद्दा हा सर किंवा चर्चेचा आहे. तुम्ही जसं म्हणाला 4 वेळेला खायला हवं डायबिटीज आल्याने. पण काही ज्या थेरपी आहे, पद्धती आहे, त्यात असं म्हटलं जातं दोनदाच खा आणि ते इन्शुलिनचं जो उलटो माप पडतं किंवा इन्शुलिन लगेच काही खाल्लं की स्रवायला लागतं. हे डायबिटीजसाठी चांगलं नाही. तर हे खरं आहे. नाही, इंटरमिटंट फास्टिंग हा एक प्रकार आहे. डॉक्टर दीक्षित हे प्रसिद्ध डॉक्टर जे आहेत त्यांनी याच्यावर एक दीक्षित डाएट हे केलेलं आहे. त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे आहार घेता हां तोही अर्थात असा तोलून मापून काही खा असं नाही. तुम्ही जो आहार घेता तो सुरुवात केल्यापासून 55 मिनिटात संपवला पाहिजे. आणि तुमचं 2 आहारामधली जी विंडो किंवा जी मधली रिकामी वेळ आहे ती जास्तीत जास्त वाढली पाहिजे. तर आता त्यांनी अनेक रुग्णांवर हा प्रयोग करून हे दाखवून दिलेलं आहे की त्यांचं वजन कमी होत गेलं आणि शुगर कमी झाली. मुळामध्ये यामध्ये हे असंच आहे की कमी वेळात कमी वेळात का बोर्ड खाऊ नका. म्हणजे मधल्या काळात तुम्हाला असेल तर लिंबू सरबत किंवा हे अशा पद्धतीच्या गोष्टी घ्या, लिंबू पाणी अशा पद्धतीच्या गोष्टी घ्या, म्हणजे याने कॅलरीज वाढणार नाही. पण 2 जेवणांमधलं अंतर जास्त ठेवा. हे थोडक्यातच की तुम्ही सतत खा केलं तर जे हे होईल त्यापेक्षा कमी कॅलरीज जातात. इंटरमिटंट फास्टिंग नावाचा प्रकार खूप पूर्वीपासून अस्तित्वात आहे. त्यामध्येही काही प्रकार आहेत. त्यामध्ये काही लोक सकाळ संध्याकाळ 2 वेळाच खातात, काही एकदाच खातात, काही आठवड्यातले काही दिवस खात नाही. म्हणजे आपल्याकडे जसं सोमवारचा उपवास, गुरुवारचा उपवास करतात तसं करतात. तर या सगळ्याचे जे रिझल्ट्स आहेत हे वादग्रस्त आहे किंवा काहींमध्ये येतात काहींमध्ये येत नाही. तर तुम्हाला त्या गोष्टी योग्य आहेत का? तुम्हाला तुम्ही मधुमेही आहात आणि या पद्धतीचं डाएट तुम्हाला करायचं असेल तर योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते करा. स्वतःच्या मनाने कुठंतरी वाचून किंवा कुठलं तरी सोशल मीडियावरचा संदेश किंवा व्हिडिओ पाहून करू नका. जेवण आपण आहार कमी घेतला तर निश्चितच वजन कमी होईल. त्याबरोबर व्यायामही करावा लागतो. निश्चितच वजन कमी होईल. पण ते कॅलरीज किंवा शुगर इतकी कमी व्हायला नको की तुम्ही बेशुद्ध पडाल. कारण शुगर ज्यावेळेला कमी होते, आपली साधारणतः उपाशी पोटची शुगर 100 असते, ही ज्यावेळेला 80 किंवा त्याही खाली जायला लागते त्यावेळेला गरगायला लागतं. 60च्या खाली गेली तर मनुष्य बेशुद्धही पडतो. पण तरीसुद्धा आम्ही कित्येकदा पाहिलेले की असे 30 आणि 40 असलेले बेशुद्ध असलेले पेशंट पाहिलेले. हा जीवाला धोकादायकही असतो. तर खाणं हे महत्त्वाचं आहे. ठराविक मर्यादेत म्हणजे मर्यादित खाणं हे ठराविक काळाने घेतलंच पाहिजे. आता तुम्हाला हे जर नवीन काही डाएटचे प्रकार करायचे असेल तर ते योग्य डॉक्टरांच्या अंडर करा. म्हणजे तपासून तुम्हाला बुवा शुगर खाली जाते की नाही हे बघा. सगळ्यांना ते असं 12 तास उपाशी राहणं परवडेल असं नाही. तुम्ही सकाळी 10 वाजता जेवण केल्यानंतर तर दुपारी 2 वाजता गरगरायला लागलं, शुगर बघा तुमची ग्लुकोमीटरमध्ये ती जर अशी 60च्या खाली असेल तर हा तुमच्यासाठी नाही. असं वरच्यावर व्हायला लागलं तर हा त्रास तुमच्यासाठी नाही, म्हणजे हा प्रकार तुमच्यासाठी नाही हे लक्षात घ्या. आणि योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याखाली ही गोष्ट करावी. हे सगळ्यांना सगळं चालतं असं नाही. अनवकरण नको आहे. चेकअप शिवाय हे डाएट सुद्धा प्रत्येक माणसाचं शरीरातल्या अंतर्गत घडामोडी, वेगवेगळं आपली जी काही चयापचय क्रिया असते ही थोडीफार प्रमाणात वेगळी असते. त्यामुळं त्या पद्धतीने आपण हे करावं.